हातभर शेंडीला सुदाम्याला पाहुणाचे भगवान. गाय रवली रानात गेली शोधून झालोय जाम. हातभर शेंडीला सुदाम्याला पाहुणाचे भगवान. हातभर शेंडीला सुदाम्याला पाहुणाचे भगवान. फोन वाजला. हॅलो हॅलो हॅलो. हा काय काय काय. हा पोचलो. हो काळजी करायचं कारण नाही. 2 कवट्याचे पोले घेतलेत म्हणजे अंडी. काय झालं आमिर हडगर आहे ना त्याची कोंबडी आली होती दारात. तिला जो ब्लॅकमेल गेला की नाही 2 अंडी दिला टापकेन. लगेच कवट्याची पोले करून टाकले. एक काम कर वासाडे ऐक जरा खेक्या करू नकोस. मी चंद्रावर चाललोय भाजी मार्केट मध्ये नाही. तर सारखा फोन करून तर देऊ नको नाही तर रोमिंग लागेल आणि बॅलन्सची वेल्डिंग करशील माझ्या आणि तुझ्या पण. काय फोन ठेवायचा किदारनाथ फुकटची नाही ती. तर नमस्कार मंडळी. ओळखली काय. ओळखलेली माणूस की जिवंत आहे अजून म्हणायला. तरी पण त्यांनी ओळखलेली नाही त्यांना सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर. काय जमलं आणि या माझा जुजबी पुरस्कार. पण खरे सांगू मला अजून पण कळलेलं नाही. ह्या माझा कौतुक होता की जो केलेला पोपट होता. पण ठीक आहे आपल्या लोकांनी नाचवाय सांगितलं म्हणून नाचवतोय. तर मूल मुद्दा काय आजचा. अमेरिकेमध्ये जसं नासा आहे ना तसं मी माझं मासा काढलंय. तर मासा म्हणजे काय मालवण अँड शेंद्रू असोसिएशन म्हणजे तर मासाच्या अंतर्गत त्याच्या बॅनर खाली मी हे यान तयार केलंय. आणि ह्या यानात बसून मी चंद्रावर जाणारा एक मुंबईचा ताडगडी घेऊन. काय जमलं तर ताडगडी बोलवलाय मी मुंबईतलं. पण झेमने हेल्पटतोय कुठं याला जाऊ गेला कुठे टचबलला की काय पर्यास. तर ता येईपर्यंत मी देवाची पूजा करतो माझ्या. आलो 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 सर. आलो 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 आलो. यस सर मी पोचलेलो सर. कोकणातून पहिल्यांदा चंद्रावर रॉकेट जातंय आणि त्यासाठी माझं सिलेक्शन झालंय. ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. यस सर आय एम रेडी सर. मी जो लात लागली असती कवटा फुटली असती माझी घबराव. काय झालं काय. चंद्रू गानू देवळेकर. हा वय मिस ता कोकणचा चॉकलेट हिरो. बोल काय. अहो पण तुम्ही तर डिरेक्टर आहात ना. तुम्ही तो बाहुबली करत होतात ना. नाही काही टायमासाठी बाहुबली मी बारदाण्यात गुंड्या लिहून ठेवलाय. तर काय तू वसाड्यामधनं कल्टी मारलीस म्हणून मी प्रसाद खांडेकरला घेतला माझ्या अंगात मस्ती म्हणून. तर त्याला घेतला आणि त्याला काय केला आणि त्याला म्हटलं पोरा बॉडी कर. तर त्या वासाड्यान पार्ट 1 आणि पार्ट 2 ची बॉडी एकदम केला. आणि तो बेडकार का फुगला ना टामकात. मग कॅमेऱ्यात बाहुबली कमी आणि खाऊगली जास्त दिसायला लागला. मग त्याला जरा डिबार केलाय मी. त्याला सांगितलं जरा पातळ हो शेवग्याचे शेंगे यार का मग शूटिंग करू. काय आपण मग हे अचानक चंद्रावर जायचं कुठून आलं तुमच्या मनात. माझ्या नाही पप्पेच्या मनात आलं. पप्पे माझी नात नाकावडी पोर आहे. पप्प्या जानू देवलेकर माझी नात. तिथं काय आलं हटावलं पुढे येऊ नको माघारा. काय आलं आपला रातला मी जेव्हा बसलेलं होतं ते आले म्हणे तात्यानो मला गोष्टच सांग. आणि कसली गोष्ट चांदोमाची गोष्ट. मला काय लफडी काय समजेच नाही चांदोमाची. मी शांत राहिलो म्हटलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून टोपभर भात केलं आणि आडवं पडलो आणि जाऊ दिसला वरती एवढा मोठा चपाती एवढा. म्हटलं सगळी लपडी ह्याच्यामुळे होता एक दिवस ह्याच्यावर चढूनच दाखवतो म्हणून म्हटलं यान तयार करूया आणि कुणातरी सोबत घेऊन जाऊया आणि वरती जाऊन टाकूया वेल्डिंग करून. काय म्हणजे आपण ह्या यानाने चंद्रावर जायचंय. मग यानंच जायचंय वर. पण सर हे यान चंद्रापर्यंत पोचेल. पोचून परत खाली येईल. टेन्शन नको. 2 मोटारी लावले इरीच्या. एक पेट्रोलवर आहे आणि एक डिझेलवर आहे. काय म्हणला 2 मोटारी असं का. महागाई वाढले ना सगळ्यांच्या कृपेने. जर स्वस्त पडेल तर टाकायचं आणि वर गल्टीवर आहे. पण सर मी असं ऐकलंय ते रॉकेट उडवण्यासाठी असा शास्त्रोक्त अभ्यास असतो. त्याचं एक वेगळं सायन्स असतं.
सगळं वाचून काढलं एका साईडनं 12 दिवसात सगळं साईन वाचलंय मी हा. पण सर काही लोक 12-12 वर्ष हा अभ्यास करत असतात. ती त्यांच्या अंगात मस्ती आहे, माझ्या अंगात तेवढी मस्ती नाही. माझ्या अंगात बाकीची पण लफडी आहेत कामाची, कळलं काय? शेती आहे, लावणी आहे, पेरणी आहे, कोर्टाची तारखा आहे, जायला नको. बापूस सुद्धा तिकडं. पण सर 12 दिवसात आपण पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचू का? पोचू काय झालं नाही पोचायला. कोकणात माणूस वाचला गेला ना की नुसतं अंगठ्यान पाणी सोडलं पिंडावर की डायरेक्ट स्वर्ग जातो. तर आपल्या चंद्रावर जायला काय प्रॉब्लेम आहे वासाड्या? नाही तसं नाही सर, म्हणजे मी असं ऐकलं हे रॉकेट उडवणं एकदम असं साधी सोपी गोष्ट नाहीये ना सर. उडवायच्या गोष्टी आम्हाला कोकणी माणसं शिकू नको तू. आम्ही लहानपणापासून उडतच आले वाय. चौचपत एवढी जमीन असली ना तरी आम्ही वरती उडताव 2 किलोमीटर, कळलं काय? आणि टेन्शन घेऊ नको रे, चेहऱ्यावर किती टेन्शन. दोघं जाऊ चंद्रावर आणि टाकून जाऊ वेल्डिंग करून द्यायची. अहो सर पण ते यान उडवण्यासाठी काही नियम असतात ना, ते नियम पाळावे लागतात. नियम एकच, वात कडायची चांगली. काय घ्यायचं? रॉकेट घ्यायचं, एवढी मोठी वाटी घ्यायची, त्याच्यात दगडी टाकायच्या, खोवायचा आणि पटकन काढायची वाटेची हा, आणि लावायचं कांड. काय आलं वात नाही काढली की प्रॉब्लेम होतो. म्हणजे मागल्या टाइम असा विहोल झाला, हटवलं लांब हो जवळ येऊ नको, हटवलं मला. काय झालं मागल्या टाइमाला? ते योग्य हातकम करायच्या पोरान वात न काढता रॉकेट लावलं. काय जमायला? आणि जो फारकन फिरला गेला आडवं, त्या योग्य हातकमकर पडवी झोपला होता लुंगी घालून वारा येण्यासाठी. त्या वारा राहिला बाजूला, जाऊ रॉकेट घुसला गेला आत, टाकला जाऊ भाजावल करून सगळी महत्वाची कागदपत्र झाली. पण सर आपल्याला आता चंद्रावर जायचंय ना, तर तिथे जायला असं स्पेस सूट वगैरे लागतो. माझ्याकडे तर आहे, पण तुम्ही ह्या कपड्यात चंद्रावर ते कसं दिसेल बरं? चंद्र काय माझ्या मोठा आहे काय शायनिंग मारायला? चंद्रू आहे मी, चंद्रू कानू देवलेकर. चंद्रू कुठे पण जाऊ दे, फाट्यावर नाही तर चंद्रावर या ड्रेस मध्ये जाणार. तुला माहित नाही मागल्या टायमाला काय आलं? हटवलं लांब हो, हटवलं मला. मागल्या टायमाला गोव्यात गेलो होतो स्कुबा डायव्हिंगला या ड्रेसवर. कॉन्फिडन्स बघ कुठल्या लेवलला होता माझा. आणि जो सगळे ओढीत बसले होते पावा बघतायत सगळे इकडे तिकडे, मी जो पटकन खेकड्यावर की उडी टाकली गेला खाली आणि जो एकटाच पेवत होतो व्हायकिन. आणि जो मला बघून एक जो काला जो बोंबडलेला मासा आला की नाही, एवढा जबडा उघडला माझ्या समोर. अख्खी जो फॅमिली दिसली त्याच्या जबड्यात, सगळे जात बोलले त्याचे. रागान जाऊ माझ्याकडे बघ, मी हटतोय काय जाऊ आवडला की नाही मपलर करगोटा जाऊ आवडला आणि जाऊ त्याला हडवा साड्या पाण्यातच बोललो त्याला. का घाबरला, सॉरी म्हणला आणि जाऊ कल्टी मारला नाल्याला. एवढा मोठा मासा तुम्हाला सॉरी बोलून परत गेला? मग दरारा जायचं एवढा माझा शेंद्रूचा. कोकणात भाऊकीत जमिनीवर आणि पाण्यात सगळीकडे माझा दरारा आहे. अहो कळलं तुमचा तो दरारा वगैरे काय ते. आता बोलण्यात खूप वेळ गेलाय, आपण जाऊया चला. मग पहिले एक काम करायला नारळ द्यायला लागेल. अहो ते नारळ बिरळ सगळं ते अंधश्रद्धा आहे तो, मी विरोधात आहे त्याच्या विरोधात. काय देव जर मड्यावर बसला दोघांचा तर कसला विरोध घालायचा तिकडं? याला नारळ द्यायला लागतो, देवाला खुश करायला लागतं. अर्ध्या वाटत तो वेल्डिंग केला सगळीची करायचं काय, बायका पोरं उड्यावर पडतील माझी, कळलं काय? त्यामुळे आपल्याला नारळ महत्वाचा आहे. आणि नारळ कसा दिशा पण दाखवतो आपल्याला. नाही सर, ते दिशा दाखवण्यासाठी माझ्याकडे ऑप्शन आहे सर. ठीक आहे, काय आहे तुझ्याकडे? होका यंत्र घेऊन आले सर. हे बघा ह्याच्या दिशा कळते. हे काय होका यंत्र आहे? हा म्हणजे बघा, पूर्व पश्चिम उत्तर. फोडलात काय ते? मग परत कशा काचेच तर आहे. इड्या पिड्या टल्ले तुझी, कळलं काय? काचेवर तुझं जर काय मड्यावर येणार होतं ना तर ह्याच्यावर आलेलं आहे, कळलं काय? अहो पण आपल्याला दिशा कशी कळणार आता? दिशा कशी कळणार म्हणजे? हा काय वरती खावण्याला घेतलाय? हा दाखवणार, ह्याला दिशा कळणार आपल्याला, दाखवतो. कळलं काय? बघ आता याने कधी दिशा कळते होते काय ते? माझ्यावर शंका घेऊ नका, वाहनेर मारेन जाऊ घबरा. इकडं आता काय करायचं? आता दिशा दाखवल बघा. केला काम बरोबर, माझ्याकडे झालं. शेंडी बाहेर आली, माझं काय करायचं? ह्या साईडनं आपण जायचं. अहो आपण ह्या साईडला गेलो तर आपण चंद्रपूरला पोहोचू, आपल्याला चंद्रावर जायचंय ना. नारळ मोठा आहे की तू मोठा आहेस?
शांतपणा करायला. नारळानं सांगितलं ना ह्या साईडनं जायचं की ह्या साईडनं जायचं. चंद्राची काळजी करू नको, ता झक मारत त्या साईडला येईल. कळलं काय? हा पुढे येऊ नको. नारळ बिरळ झालं आता तरी निघूया ना आपण. चंद्रावर जाणार नाही ना आपण, मग आपण एक सिक्युरिटी घेतली पाहिजे. अंगारा लावतो. सिक्युरिटी अंगारा? गावातल्या महाराजाचा अंगारे दिला आईन. अहो, कसं? हे बघ काही तर पावडर आहे, दुधात नाही टाकायचे, लावायचे. हा कसला अंगारा वगैरे लावता? हे मला पटत नाही सगळं. हे विज्ञानाच्या विरोधात आहे. वरती भूत बित्त असू शकतात, जक्की नसल, चेटकी नसल, हॅडल असेल, मानेवर बसून जर टाकलं दोघांची झेरॉक्स काढून तर काय करायचं वरती? अरे हा काय डोक्यावर पडलाय का माणूस? अरे वर कुठे आले भूत चंद्रावर? कोकणच्या माणसाला कुठं पण भूत लागू शकतात. कळलं काय? घबराव. मला नाही पटत हे तुमचा अंगारा बिंगारा. हा पुसला मी अंगारा, मी नाही तुमच्या सोबत. हा चला लवकर जाऊयात, निघूया आपण. हे काम करा, जा शांत राहू आणि आपण आता हे करूया, कौल लावूया. हो कौल बिऊल कसं करता? नारळ ठेवला, ते काय अंगारा बिंगारे लावले. चला ना जाऊया ना आता. कौल लावूया. देवाला खुश ठेवायला लागतो. मग देवाला नाराज करून चालत नाही. पहिले देवाला विचारायला लागतं जाऊ की नको. तू घबराव, शांत ये. जास्त आपली शांतपणा करू नको. हा मी म्हणतो जा बघा, हात जोडून उभा राहा. त्यानं काय होणार आहे? टेन्शन येणार आहे? घबराव. नाही तर पाकलेच राहिले त्या बाहेर काढतो. कपातनं दिला नाही जाऊ. एक उजवी पाकली, डावी पाकली. हा तर हे जागेतला देवा मी शेंद्रू गानू देवलेकर आणि हा मुंबईचा ताडगडी, आम्ही दोघं मिळून चंद्रावर चाललेलो आहोत. तर तुझी यासाठी मनधरणी करता वाय. तर एक लक्षात घे, तुला जर या चांगलं वाटत असेल तर उजव्या साईडची पाकली तुझ्याजवळ येऊ दे. आणि जर तुला आमच्याबद्दल काही शंका असेल, डाऊट असेल, वाईट वाटत असेल तर डाव्या साईडची पाकली पडू दे रे. केला ना काम बरोबर. वसाड्या सकाळी हात नव्हतं धुतलंस काय तू? काय झालं? डाव्या साईडची पाकली पडली. जेवण मला कौल दिला ना आता. आता काय करायचं? तुला पहिलं जायला का मी शेवटी मागून येईन. मागून येईल का? मागून येईल ती काय बस आहे का? पहिली बस गेली, मग मागच्या बसने तुम्ही आलात आणि मागून तुम्ही कसे येणार हो? मागून कशा येणार म्हणजे काय? टेन्शन घ्यायचं कारण नाही. वरच्या कपाट्यामध्ये पावशेरी ठेवलेली आहे, ती जाऊ नाकावडी मारतो. तुझ्या अगोदर चंद्रावर जाईन मी रापकेल. त्यांना काय मला नाही जायचं चंद्रावर. मी चाललो घरी. तुमचं